ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे शहराच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून 2 नवीन मेट्रो मार्गांना केंद्रीय मंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यात रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या मार्गाचा समावेश असून यामध्ये शहरातील प्रवाशांना, विशेषतः पूर्व पश्चिम भागातील नागरिकांना आणि हिंजवडी IT हबमध्ये जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने लक्षवेधी विजय मिळवलाय. 21 पैकी तब्बल 20 जागांवर विजय मिळवत अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय, तर शरद पवार यांच्या बळीराजा पॅनलला केवळ 1च जागा मिळवता आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याच्या मागणीवरून भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात बदनामीकारक बॅनर लावण्यात आलेत, तर या बॅनरवर आक्षेपार्ह टिप्पणी असल्याने त्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवलाय. कोथरूड येथे आयोजित आणीबाणी काळा दिवस कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात. स्वतःच्या खुर्चीसाठी देशात आणीबाणी लागू करणं म्हणजे निरपराध लोकांना तुरुंगात डांबून भारतीय संविधानाची हत्या करण्यासारखंच होतं, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलंय. पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी एक सुसंगत धोरण तयार केलं जाईल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईत याबाबत घोषणा केली असून या धोरणासाठी सचिव पातळीवर एक समिती स्थापन केली जाईल, असं स्पष्ट केलंय. महाराष्ट्र राज्यातील काही शाळांमध्ये हिंदी विषय अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावरून शिक्षण विभागात आणि पालक वर्गात चर्चा सुरू झाली आहे, तर याच निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा ताण वाढेल अशी भीती काही पालकांनी व्यक्त केली आहे. एअर इंडियाने पुणे सिंगापूर मार्गावरील आपली थेट विमान सेवा जुलै 2025 पर्यंत तात्पुरती निलंबित केली आहे. ऑपरेशनल कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. पुणे महानगरपालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी कोणतीही अभय योजना लागू केलेली नाहीये. यामुळे थकबाकीदार मालमत्ता धारकांना त्यांच्या मूळ करासह दंड आणि व्याज भरावे लागणार आहे, ज्यामुळे पालिकेच्या महसुलात वाढ होण्यास मदत होईल. महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजा दीक्षित यांच्या कुर्बेश आणि इतर कविता या कविता संग्रहाचं प्रकाशन झालंय. इतिहास अभ्यासक समवेत गेलेल्या 10 दशकांपासून जपलेल्या कवितांचं आषाढस्य प्रथम दिने सादरीकरण यावेळी होईल. तर स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास केंद्रात आज सायंकाळी 5:30 वाजता राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते हे प्रकाशन झालंय. भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केलाय. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. तर या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.